नमस्कार, मी पल्लवीच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत दसमी रेसिपी। आता तुम्हाला वाटत असेल दसमी म्हटलं की उपवासाची दसमी काय, तर नाही, ती दसमी नाही। आपली ही दसमी अशीच खाण्यासाठी वापरली जाते। म्हणजे आपण जर एखाद्या वेळेस गावी जाणार असोल, 8 ते 10 दिवसाचा प्रवास असेल, तर तुम्ही ही दसमी सोबत नेऊ शकतात। एकदा बनवल्यानंतर त्या 8 ते 10 दिवस आरामात टिकतात, त्याला काही सुद्धा होत नाही। आता ह्या टिकण्यासाठी काय करायचं, तुम्हाला सविस्तर रेसिपी सांगणार आहे। डिटेल्स मध्ये न चुकता न बिघडता तुम्ही ही रेसिपी बनवू शकाल। दसमी खायला खूप चवदार लागते आणि खूप हेल्दी सुद्धा आहे। गव्हाच्या पिठाची बनवलेली असल्यामुळे ती खायला सुद्धा हेल्दी आहे आणि दसमी ही ठिसूर होते, मऊ राहते। 8-10 दिवस ती बिलकुल कडक होणार नाही, याची 100% मी तुम्हाला गॅरंटी देते। ही जशी दिसते तुम्हाला सेम तशाच्या तशी राहते। खायला तर ठिसूर लागतेच आहे, पण 8 दिवस सुद्धा तशीच राहते। आणि पूर्वी लोक जर यात्रेला जायचं असेल तर मग ही सोबत घेऊन जायच्या अशा दसम्या। आता बऱ्याच लोकांना ही दसमी माहिती नसेल, पण चला, रेसिपी खूप सोपी आहे आणि सविस्तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे। इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले, 2-2.5 वाट्या। त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घ्यायचे, किंवा थोडंसं कमी जास्त झालं बेसन पीठ तरीही चालतं। 3 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर 1 वाटी बेसन पीठ असं प्रमाण घेतलं तरीही चालतं। दोन्ही पीठ चाळून घेतलेले आहेत, मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये आता आबडधोबड ठेचलेली बडीशोप टाकायची आहे। बडीशोप ठेचता वेळेस मी थोडंसं मीठ टाकले, म्हणजे तुम्ही जरी मीठ बडीशोप सोबत टाकलं नसेल तरीही तुम्ही मग त्यामध्ये चवीपुरतं, जसं आपण पोळ्याला मीठ वापरतो त्यापेक्षा थोडंसं कमी मीठ टाकून घ्यायचे। त्यानंतर आता दसमी फुलून येण्यासाठी, फुगण्यासाठी आपल्याला इथे सोडाचा वापर करावाच लागणार आहे। त्यासाठी 1 छोटा चमचा बेकिंग सोडा। आता ते पिठाच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा आहे। थोडंसं साजूक तूप नाही टाकलं तरीही चालतं। आता हे पीठ एकजीव मिश्रण करून घ्यायचे, पण आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी ते आता दुधाचा वापर करायचा। आता दसमी 8-10 दिवस कशामुळे टिकते, तर हे पीठ आपल्याला दुधाने भिजवायचं आहे, त्यामुळेच दसमी टिकायला मदत होते। पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। तसंही दुधामध्ये थोडंसं पाणी असतं, पण काही फरक पडणार नाही। आता दूध यामधलं मी थोडंसं बाजूला काढले, कारण एखाद्या वेळेस तेवढं दूध लागलं नाही तर मग गूळ टाकलेलं दूध कशामध्ये वापरायचं ते आपल्याला नंतर मग काय करायचं ते समजणार नाही। त्यामुळे घेता वेळेस थोडंसं दूध घ्यायचंय अंदाजे, त्यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकलाय। तुम्हाला जर दसमी जास्त गोड हवी असेल तर तुम्ही 1 वाटी गूळ घ्या, म्हणजे दसमी छान गोड होते आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातील। आता हे गूळ रूम टेम्परेचरवर दूध असेल त्या दुधामध्ये मिक्स करायचा आहे आणि दूध शक्यतो गरम करून घेऊ नका। गरम दुधामध्ये गूळ जर तुम्ही मिक्स केला तर दूध फुटू शकतं, त्यामुळे कोमट असेल तर कोमट दूध घ्या किंवा मग रूम टेम्परेचरवरचं। आता हे गूळ छान मिक्स केलाय। आता या दुधाने आपल्याला गुळाच्या छान पीठ मळून घ्यायचे। पीठ मळते वेळेस आपण जसं पोळ्यांचं पीठ मळतो तसं पीठ जास्त सैलसर मळायचं नाही, थोडंसं घट्ट ठेवायचंय। जसं आपण शंकरपाळ्यासाठी पीठ भिजवतात अगदी तसंच। आता पीठ छान मळून घ्यायचंय। जास्त सैल ठेवलं तर मग दसमी खूप नरम होईल आणि टिकायला मदत होणार नाही, त्यामुळे थोडंसं पीठ घट्ट मळायचंय। आपल्याला दसमी लाटता आली पाहिजे एवढं। त्यानंतर थोडासा वरतून तुपाचा हात लावायचा। 10-15 मिनिटं पीठ रेस्ट करून घ्यायचे आणि नंतर आता आपण दसम्या बनवायला घेऊयात। आता दसमी तुम्हाला लहान मोठ्या आकारात जशी बनवायची तसा थोडासा बाजूला गोळा काढून घ्यायचा आहे। दसमी छान लाटून घ्यायची आहे। दसमी लाटता वेळेस थोडीशी पोळीपेक्षा जाड लाटायची आहे, त्यापेक्षाही डबल लाटली तरीही चालतं। जाड झाली तरीही चालेल, पण पातळ झाली तर दसमी थोडीशी चिवट होईल, कडक होईल आणि खायला जड जाईल। त्यामुळे लाटता वेळेस थोडी जाड लाटा। माझ्याकडून थोड्याशा पातळ झालत्या, तुम्ही अजून थोड्या जाड लाटा, म्हणजे त्या ठिसूर होतात। जाड असल्यामुळे नरम सुद्धा राहतात। आणि आता मात्र भाजता वेळेस लक्षपूर्वक भाजायचे आहेत। हे खूप महत्त्वाची टिप्स आहे बरं का, कारण आपण जसं पोळ्या बनवतो तशा जर पटपट दसम्या भाजल्या तर त्या भाजल्या जाणार नाहीत आणि टिकणार सुद्धा नाहीत। त्यामुळे दसमी भाजता वेळेस कमी गॅस ठेवायचा आणि भरपूर वेळ एक एक करून ही दसमी थोडंसं तूप लावून भाजायचे आहे। तर तेलाचा वापर करायचा नाही। दसमी आपल्याला भरपूर दिवस जर खायची असेल
तर तुपाचाच वापर करायचा. यापेक्षा थोडीशी जाड लाटा आणि मस्त अशा एक एक करून दसम्या लाटा आणि मस्त कमी गॅसवर या दसम्या छान भाजून घ्यायच्यात. बघा छान चटके बसलेले आहेत, म्हणजे असे डाग पडेपर्यंत दसम्या भाजायच्यात आणि कमी गॅसवर. तर ही दसमी जर एकदा बनवली तर 8-10 दिवस या दसमीला काही सुद्धा होणार नाही. तुम्ही गावी जरी गेला 10-12 दिवस जरी ही दसमी राहिली तरी सुद्धा टिकते बरं का. तर कुठेही जर जायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला सोपी आहे. घरी सुद्धा खायची असेल, कधी आवड निर्माण झाली तर तुम्ही अशी दसमी बनवून ठेवा. लहान मुलांना रोज खायला दिली तरी बिस्किटपेक्षा ही हेल्दी आहे. तुम्ही तर बघितलंच आहे, घरगुती साहित्यात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. बनवायला सोपी आहे. नवीन जरी असाल फक्त भाजण्यासाठी वेळ लागतो. आणि बडीशोप जी आपण या दसमीमध्ये टाकलेली तिचा फ्लेवर खूप छान येतो, कारण यामध्ये गूळ आहे. गूळ आणि दुधासोबत बडीशोपचा फ्लेवर छान येतो. भाजलेली बडीशोप वापरायची नाही, जी बारीक असते कच्ची सोप ती वापरायची आहे. आणि मस्त अशा दसम्या बनवून घ्यायच्यात. मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आहे की नाही छान? आवडली असेल रेसिपी तर लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटत जातील. माझ्या तसंही रेसिपी जुन्या असतात, पारंपरिक असतात आणि मस्त मी रेसिपी छान जमली तरच तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळं रेसिपी चुकण्याची भीती वाटू देऊ नका. जरी काही मनात शंका वाटलीच तुम्हाला तर कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. आणि आजची रेसिपी मनातून आवडलीच असेल तर चला एक लाईक करा पटकन. जाता जाता सबस्क्राईब करा चॅनलला. सबस्क्राईब करायला सगळं फ्री आहे. लाईक सबस्क्राईब तुम्हाला इथे एकही रुपया द्यायची गरज नसती. आणि नोटिफिकेशन जर पाहिजे असतील तर बेलवरती प्रेस करा, ऑल करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. तोपर्यंत आता बाय बाय.